हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 4 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकदम जबरदस्त ट्विस्ट आलाय, ज्यामुळे कृष्णा आणि दुष्यंत त्यांचं आयुष्य कायमचं हलणार आहे. त्यांच्या आयुष्यात महाभूकंप येणार आहे. मग नेमकं असं घडलंय तरी काय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मैत्रिणींनो, या एपिसोडमध्ये बाजाबाई आणि कृष्णा या दोघांमध्ये चॅलेंजची बरसात झाली. दोघींनी सुद्धा एकमेकांना चुटकी वाजून चॅलेंज दिले की मी तुझी ठासणार, मी तुझी जिरवणार. आणि त्यानंतर बाजाबाईच्या हाती एक तुरुपचा एक्का लागलाय, जो कोणालाच माहिती नाहीये. तुम्हाला आठवतच असेल, काही दिवसांपूर्वी जेव्हा दुष्यंतला समजलं होतं की पूजा किती मोठी खोटाडी आहे, ती कृष्णाची बहीण आहे, तिने स्वतःचं खरं नाव, खरी ओळख लपवली होती, सगळं खोटं बोलली होती, तेव्हा दुष्यंतने चक्क तिच्याबरोबरचे सगळे फोटोग्राफ्स जाळून टाकले होते. आणि त्याच्यातीलच एक फोटो, ज्यामध्ये दुष्यंत पूजाचा हात हातात घेऊन तिच्या हातावर किस करतोय, हा फोटो बाजाबाईला सापडलाय. म्हणजेच बाजाबाईला समजलंय की दुष्यंत आणि पूजा या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. आणि आता बाजाबाई या पूजाचा उपयोग कृष्णाला शह देण्यासाठी करणार आहे आणि पूजाला चक्क घरात घेऊन येणार आहे. मग आता दुष्यंत आणि कृष्णा यांच्या नात्यावर पूजाचा काय परिणाम होणार, बाजाबाईच्या या प्लॅनचा काय परिणाम होणार, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मैत्रिणींनो, एपिसोडच्या सुरुवातीलाच बाजाबाईचा खरा चेहरा समजल्यामुळे कृष्णा खूप दुःखी असते, खूप चिडलेली असते. कृष्णा ही बाजाबाईला म्हणते, बाजाबाई तुम्ही किती कजाग आहात, किती पाटाळ यंत्री, किती कपटी आहात. ज्या दिवशी तुमचा हा खरा चेहरा दुष्यंत सरकारांसमोर येईल, त्या दिवशी आई शब्दावरचा त्यांचा विश्वास कायमचा उडून जाईल. त्यांना किती दुःख होईल याचा तुम्ही विचार केलाय का. बाजाबाई चिडून म्हणते, ए तू निघ ग, निघ इथून. त्यामुळे कृष्णाला आणखीनच राग येतो. बाजाबाई म्हणते, आत्ताच्या आता इथून निघायचं, माझ्या तोंडाला तोंड देतेस का, तुझी लायकी आहे का, मी तुला या घराबाहेर काढणारच. आणि दुष्यंत स्वतः तुझ्या हाताला धरून तुला या घराबाहेर काढणार, हे माझं तुला चॅलेंज आहे. असं म्हणून बाजाबाई चुटकी वाजवते आणि तिला बोट दाखवते की निघ इथून. कृष्णाला खूप वाईट वाटतं, कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं. कृष्णा तेथून जाऊ लागते, पण क्षणभर ती थांबते, मागे वळते आणि बाजाबाईला म्हणते, बाजाबाई जशा तुम्ही या घरच्या सून आहात ना, तशी मी सुद्धा या घरची सून आहे. कृष्णा, दुष्यंत, रांगणे, पाटील, आणि मी तुम्हाला ठासून सांगते की आता मी याच घरात राहणार, मी माझ्या कुंकवाला जपणार सुद्धा. आणि तुम्हाला काय ताकद लावायची ती लावा, पण मी हे घर सोडून नाही जाणार. असं म्हणून कृष्णा सुद्धा 2 चुटक्या वाजवते आणि बाजाबाईला बोट दाखवून म्हणते, तुम्हाला कळलंच असेल मला काय म्हणायचंय ते. आणि ती तेथून निघून जाते. बाजाबाईला खूप राग येतो, ती रागारागाने पाहू लागते. तर इकडे कृष्णा रूममध्ये येऊन बसते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला बाजाबाईचा खरा चेहरा समजलेला असतो, म्हणून ती दुःखी असते, चिडलेली असते, रागावलेली असते. तिला आठवतं की तिने ऐकलं की जेव्हा मैनावती बाजाबाईला म्हणत होती की तुम्हीच तो सापाचा प्लॅन बनवला आणि तो फेल झाला, त्यानंतर बाजाबाईने आपल्या सगळ्या मागच्या कट कारस्थानांचा पाढा वाचला. मग मंदिरातील दागिने चोरण्यापासून ते सापाचा हल्ला करण्यापर्यंत सगळं तिनेच केलं होतं, हे बाजाबाईने कबूल केलंय. कृष्णा खूप दुःखी होते आणि म्हणते, बाजाबाई तुम्ही आज माझा खूप मोठा विश्वासघात केलाय. तुमचं खरं रूप इतकं घाणेरडं असेल हे मला कधीच नव्हतं वाटलं. मला तुम्ही देवी वाटायचा, देवी, तुमची पूजा करायचे, मी तुमचा नामजप करायचे. मला असं वाटायचं बाई असावी तर बाजाबाई सारखी. आणि तुम्ही तर किती पाताळ यंत्री निघाला, किती वाईट निघाला. जर तुमचं हे खरं सत्य दुष्यंत सरकारांना कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल, किती दुःखी होतील ती. पण कृष्णा ही स्वतःशी निश्चय करते, नाही, मला असं दुःखी होऊन चालणार नाही, अशी हार मानून चालणार नाही. मला आता लढावं लागेल. बाजाबाईंनी काही जरी केलं ना तरी सुद्धा मला माझा संसार, माझ्या नवऱ्याला जपावं लागणार. कारण माझ्यासमोर माझा नवरा आहे, माझा संसार आहे, तो मी जपणारच. आणि बाजाबाईंनी कोणतंही कटकारस्थान केलं ना तरी त्यांना तोडीस तोड उत्तर द्यायचं आणि या घरात ठासून राहायचं, असं कृष्णा मनाशी ठाम निश्चय करते. त्याच वेळेस दुष्यंत येथे येतो. दुष्यंतला पाहून कृष्णा चेहरा लपवते आणि डोळ्यातील अश्रू पुसते. पण दुष्यंतच्या लक्षात ही गोष्ट येते. दुष्यंत विचारतो, काय ग कृष्णा, काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी काय? तर कृष्णा सांगते, पाणी नाहीये, आनंदाश्रू आहेत ते.
दुष्यंत विचारतो कशाचे आनंदाश्रू. कृष्णा त्याला सांगते, तुम्ही माझ्यावर इतका विश्वास ठेवला, काल जे प्रकरण घडलं त्यात तुम्ही माझी साथ दिली, माझा वाढदिवस इतका चांगला साजरा केला, म्हणून मला खूप भारी वाटतंय, त्यामुळे माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले आहेत. दुष्यंत सुद्धा स्माईल करतो आणि म्हणतो, असे का, ठीक आहे, मग काही नाही. दुष्यंत त्याचा लॅपटॉप पाहायला जातो तर लॅपटॉपचं बटन, चार्जिंगचं बटन बंद केलेलं असतं. दुष्यंत कृष्णावर खूप ओरडतो, ए कृष्णा, तू लॅपटॉपला हात लावला का, तू बटन बंद केलं का, तो डिस्चार्ज झालाय, चार्जिंग नाही झाली, असं काय केलंस तू. तर कृष्णा म्हणते, ओ दुष्यंत सरकार, माझ्यावर का ओरडताय, मी असं काही नाही केलंय, मी नाही बटन बंद केलं, उगाच माझ्यावर नका चिडू, तुम्हीच बटन चालू केलं नसेल. दुष्यंतच्या लक्षात येतं की अरे हो, मीच बटन चालू करायचं विसरलो. आणि तो म्हणतो, कृष्णा सॉरी, मला माफ कर, मी उगाच तुझ्यावर चिडलो, तुझी काहीच चूक नव्हती, खरंच मीच बटन चालू करायचं विसरलो आणि उगाचच तुझ्यावर ओरडलो. काय झालंय ना, मागील अनेक महिन्यांपासून मी घरीच बसलोय, काही कामच नाहीये, त्यामुळे मी फ्रस्ट्रेट झालोय, मला खूप ताण आलाय म्हणून तुझ्यावर ओरडलो, माझी चिडचिड होते म्हणून मी असं बोललो. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्हाला एक सुचू का. दुष्यंत विचारतो, काय. कृष्णा म्हणते, असंच मनात आलं म्हणून सांगते, राग नका मानू. दुष्यंत म्हणतो, अगं बाई बोल, नाही मी चिडणार तुझ्यावर. तर कृष्णा म्हणते, तुम्ही बाहेर नोकऱ्या पाहताय, पण आपल्या घरचा इतका मोठा उद्योगधंदा आहे, त्यामध्ये लक्ष घाला ना. दुष्यंत काही बोलू लागतो तर कृष्णा म्हणते, मला माहितीये तुम्हाला हे सगळं नाही आवडत, पण बाहेर कोठे नोकरी करण्यापेक्षा, दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा स्वतःचा उद्योगधंदा मोठं करा. आणि आपल्या रांगणे पाटलांचे जे उद्योगधंदे, त्यामुळे गावाचं भलं होतंय. तुमच्यासारखा हुशार शिकलेला माणूस हे उद्योगधंदे सांभाळेल तर घराचं सुद्धा भलं होईल आणि गावाचं सुद्धा भलं होईल. मी तुम्हाला सुचवण्याचं काम केलंय, शेवटचा निर्णय तुमचा असेल. असं म्हणून कृष्णा तेथून निघून जाते. दुष्यंत विचार करतो की खरंच कृष्णाने जे सुचवलंय ते योग्यच आहे. आणि कृष्णा विचार करते, बाजाबाईचा खरा चेहरा समजल्यानंतर दुष्यंत सरकारांसारख्या चांगल्या माणसानेच या गावाचा कारभार स्वतःच्या हातात घ्यायला पाहिजे, तेव्हाच या कुटुंबाचं सुद्धा भलं होईल आणि गावाचं सुद्धा भलं होईल. आणि दुष्यंत कृष्णा काय बोलली की तुम्ही घरचा उद्योगधंदा सांभाळा याचा विचार करत असतो. इकडे बाजाबाई ती दागिन्यांची पेटी बाहेर काढते, ज्यामध्ये त्यांचं खानदानी लॉकेट असतं, सोन्याची चेन असते, जी बाजाबाईने कृष्णाला दिली होती जेव्हा कृष्णा ही सापाच्या विषापासून वाचली होती. बाजाबाई विचार करते, मला असं वाटलं होतं मी जे काही त्या कृष्णेला देईल ते सगळं ओरबाडून घेईल, पण ही कृष्णा तर माझ्या राशीला चिटकलीये, ती काही मला सोडण्याचं नाव घेत नाहीये. पण मी सुद्धा बाजा, तिला काही सोडणार नाही, तिला नक्कीच मी या घरातून काढून राहणारच, हाकलून राहणारच, असा निश्चय बाजाबाई करते. पण त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो, आढळराव सुद्धा तेथे येतात. दुष्यंत हा बाजाबाईला म्हणतो, आई मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. तर बाजाबाई विचारते, कालबद्दल काही बोलायचंय का. दुष्यंत म्हणतो, नाही, विषय वेगळा आहे, मी मागील अनेक महिन्यापासून घरीच बसलोय, काही काम नाहीये, नोकरी नाहीये, त्यामुळे फ्रस्ट्रेट झालोय, माझी खूप चिडचिड होतीये. तर मला असं वाटत होतं की जर मी आपला घरचाच बिझनेस सांभाळला तर. हे ऐकून बाजाबाई आणि रांगणे पाटलांना खूप आनंद होतो, आढळराव खुश होतात. तेव्हा बाजाबाई म्हणते, अरे दुष्यंत, हे तर खूप चांगली गोष्ट आहे, हे सगळं तुझंच आहे, तूच सांभाळायचंय, मग असं काय विचारतोय, लगेच कामाला सुरुवात कर. दुष्यंतला सुद्धा आनंद होतो. आढळराव विचार करतात, कालपर्यंत घरच्या बिझनेसला नको म्हणणारा हा दुष्यंत अचानक घरचा बिझनेस कसं काय सांभाळायचं म्हणतोय, नक्कीच ही सुनबाईंची आयडिया असणार, त्यामुळे ते खूप खुश होतात. तर बाजाबाई दुष्यंतला विचारते, काय रे दुष्यंत, अचानक हे घरचा बिझनेस सांभाळण्याचे तुझ्या मनात कसं काय आलं. तर दुष्यंत सांगतो, खरं सांगायचं तर कृष्णाने मला हे सुचवलं. हे ऐकून बाजाबाई खूप चिडते, तर आढळरावांना मात्र आनंद होतो. बाजाबाई म्हणते, कृष्णाने सुचवलं का. दुष्यंत हो म्हणतो. दुष्यंत बाजाबाईला सांगतो, तर मी आजच चार्ज घेतो, आपल्या जेवढ्या काही फॅक्टरीज आहे, दूध डेअरी आहे, त्याचे अकाउंट्स मागून घेतो आणि सगळं काही चेक करतो. बाजाबाई हो म्हणते. तर मैनावती हे सगळं ऐकते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती विचार करते, आता हा दुष्यंत घरचा बिझनेस सांभाळणार म्हणजे त्याला आपले सगळे घोटाळे समजणार, आता आपलं काही खरं नाही, असा विचार करून ती लगेचच तेथून पळ काढते. तर इकडे कृष्णा चहा घेऊन येते, ती सर्वांना चहा देते. बाजाबाई कृष्णाला म्हणते, अगं कृष्णे, खरंच तू खूप भारी काम केलंय, दुष्यंतला एवढं चांगलं सुचवलं की घरचा बिझनेस सांभाळ, जे आम्हाला नाही जमलं ते तू करून दाखवलं. कृष्णा म्हणते, सगळ्यांनी लवकर चहा प्या, मी स्वयंपाक बनवायला जाते.
तर दुष्यंत तिला थांबवतो आणि म्हणतो, तुला किती वेळ सांगितलंय, तुझी तब्येत अजून ठीक नाहीये, काही स्वयंपाक बनवायला जाऊ नको, माधव काका आहेत ना ते सगळं बघून घेतील, तू फक्त आराम करायचा आहे. कृष्णा काही बोलणार तर बाजाबाई म्हणते, अरे दुष्यंत, ती हाडाची शेतकरी आहे, तिला असं आराम करायला नाही आवडत, तिला काम करायला आवडतं, तिला काम करू दे, सगळी कामं ती करेल, तू नको तिची काळजी करू, तिला काय नाही व्हायचं. तर कृष्णा ही बाजाबाईला टोमणा मारते, बाजाबाई खरं बोलताय तुम्ही, आणि मला काही झालं, दुखलं, खुपलं तर तुम्ही आहात ना माझी काळजी घ्यायला, तसंही तुम्ही मला स्वतःच्या पंखाखाली घेतलंय ना, मग मला काळजी करायची काय गरज आहे. बाजाबाई आणि कृष्णा आता एकमेकींना टोमणे मारत असतात आणि हे आढळरावांच्या लक्षात येतं की नक्कीच हवा बदलली आहे. पण दुष्यंतला मात्र काहीच समजत नाही, या सासूसुना एकमेकींची किती काळजी घेत आहे असंच तिला वाटत असतं. बाजाबाई ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत तुला अजून काही बोलायचंय का. तर दुष्यंत म्हणतो, हो आई, मला कृष्णाबद्दल बोलायचंय. मागील काही दिवसांपासून कृष्णाबद्दल विचित्र घडतंय, जी काही कट कारस्थानं होत आहे, जी काही संकट येत आहे ती फक्त कृष्णावरच येत आहे. मला वाटतंय की कुणीतरी जाणून बुजून कृष्णाविरुद्ध हे सगळं करतंय आणि लवकरच मी त्याचा शोध घेणार आहे आणि कृष्णाला या संकटापासून वाचवणार, आणि जो कुणी हे करतोय त्याला मी सोडणार नाहीये. तर बाजाबाई म्हणते, नक्कीच सोडू नको, तुझ्या बायकोबद्दल आणि आपल्या घरावर जो वाकडा डोळा ठेवतोय ना त्याला बिलकुल सोडू नको, चांगली शिक्षा कर त्याला. तर कृष्णा म्हणते, हो बाजाबाई, दुष्यंत सरकार तर त्याला शोधून काढतील आणि मग त्यानंतर आपण दोघी मिळून तिची चांगलीच जिरवू. बाजाबाई आणि कृष्णा एकमेकींशी नजरेनेच बोलत असतात, एकमेकींना टस्सल देत असतात आणि आढळरावांना ही गोष्ट समजत असते. पण दुष्यंत मात्र चांगलाच खुश असतो. तो चक्क बाजाबाईचा हात हातात घेतो आणि म्हणतो, आई, कालच्या प्रकारानंतर मला असं वाटलं होतं की तुझा कृष्णावरचा विश्वास ढळलाय, पण तसं नाहीये, तुझा कृष्णावर पूर्ण विश्वास आहे, हे पाहून मला बरं वाटलं. आणि तो कृष्णाचा हात हातात घेऊन बाजाबाईच्या हातावर ठेवतो आणि म्हणतो, तुम्ही दोघी अशाच एकमेकींची काळजी घ्या, आपलं घर असंच सुखी राहायला हवं, मी जातो. असं म्हणून तेथून दुष्यंत निघून जातो. आढळराव सुद्धा तेथून जातात. कृष्णा जाऊ लागते तर बाजाबाई चक्क तिचा हात जोरात पकडते आणि तिच्याकडे पाहू लागते. या दोघी सुद्धा एकमेकींकडे टस्सलने पाहू लागतात. मैत्रिणींनो, एकूणच आजपर्यंत बाजाबाईचं खरं रूप जेव्हा कृष्णाला माहीत नव्हतं तेव्हा बाजाबाई खोटं खोटं वागायची, कृष्णा तर तिच्याशी प्रेमानेच वागायची. पण आता बाजाबाईचं खरं रूप समजल्यानंतर या दोघींमधले जे सीन आहे ते खूपच भारी वाटतंय, कारण दोघी सुद्धा ताकदीच्या अभिनेत्री आहेत. एकीकडे बाजाबाई आहे, तिची बोलण्याची पद्धत, ते सगळं, तिचा असुरीपणा, तिचा खलनायिकेचा अवतार खूपच भारी वाटतोय. तर दुसरीकडे आपली कृष्णा, जी आजपर्यंत सगळ्यांशी प्रेमाने बोलायची, म्हणजे या मालिकेमध्ये ती खूप चांगलं ॲक्टिंग करायची, साधी भोळी, पण आता बाजाबाईशी बोलताना तिची एक वेगळीच अदाकारी आपल्याला पाहायला मिळते आणि या दोघांची टस्सल पाहायला खूपच मजा येते. या दोघींचे सीन खूपच भारी आहेत. तर दुसरीकडे इकडे दलपत आणि जयकांत मस्त पत्ते कुटत बसलेले असतात. तेवढ्यात मैनावती तेथे येते आणि जयकांतच्या हातातील पत्ते फेकून देते. जयकांत विचारतो, काय झालंय. तर मैनावती म्हणते, तुम्ही दोघे इथे पत्ते कुटत बसलाय आणि तेथे आपल्याला जेलमध्ये जाऊन ते काहीतरी मसाले कुटत बसावे लागतील. तुम्हाला माहितीये का, तो दुष्यंत घरचा बिझनेस सांभाळणारे, सगळे कारखाने आणि डेअरीच्या फाईल्स त्याने मागून घेतलाय. हे ऐकून जयकांत आणि दलपतला मोठा धक्काच बसतो. मैनावती सांगते, आता आपलं काही खरं नाही, त्याने जर सगळे अकाउंट चेक केले आणि तुमचे घोटाळे त्याला समजले ना तर आयुष्यभर आपल्याला गुलामी करावी लागेल आणि ती बाजाबाई तर तुमच्या दोघांची कातडी सोलून काढेल. दलपत आणि जयकांत चांगलेच घाबरतात. आता काय करावं हेच त्यांना कळत नाही. तर इकडे बाजाबाईने कृष्णाचा हात घट्ट पकडलेला असतो. ती कृष्णाला म्हणते, अगं ग कृष्णे, तुझ्या हाताला तर खूपच भाजलंय ग. तर कृष्णा म्हणते, बाजाबाई, ही तर खूप छोटी जखम आहे, तुम्ही कितीही खोलवर जखम केली ना तरी सुद्धा ती परतून लावायची, ती सहन करायची ताकद माझ्यामध्ये आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर बाजाबाई म्हणते, मी अशा साध्या सुध्या जखमा नाही करत, मी इतक्या खोलवर जखमा करते ना की मलम लावता लावता तुझी अख्खी जिंदगी निघून जाईल. तर कृष्णा म्हणते, पाहूया ना कोण जखम करतंय, कोण मलम लावतंय आणि कोणाची जिंदगी कोठे जातीये. असं म्हणून कृष्णा तेथून निघून जाते. बाजाबाईला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, या भिकाड्या कृष्णेची इतकी अवकात, माझ्याशी तोंडाला तोंड देतीये, मला चॅलेंज करतीये. असा विचार करून ती चक्क तिचं कपाट उघडते आणि या कपाटामधून एक तुरूपचा एक्का बाहेर काढते. मैत्रिणींनो, या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट
येथे येतो जेव्हा बाळाबाई तिच्या कपाटातून एक जळलेल्या फोटोचा तुकडा काढते आणि हा तुकडा चक्क दुष्यंत आणि पूजाच्या फोटोचा असतो, ज्यामध्ये दुष्यंत हा पूजाच्या हातावर किस करत असतो. हा फोटो तुम्हाला सुद्धा आठवत असेल. जेव्हा दुष्यंतला समजलं होतं की पूजा कृष्णाची बहीण आहे, ती गौतमी केळकर नाहीये, तिचं खरं नाव पूजा कोल्हापुरे आहे, ती आपल्याच गावची आहे. जेव्हा त्याला समजलं होतं की पूजाने स्वतःची ओळख लपवली आहे, तेव्हा दुष्यंत खूप चिडला होता. घरी आल्यावर त्याने शेकोटीमध्ये आपले सगळे फोटोग्राफ्स जाळून टाकले होते आणि त्यानंतरच त्याला साप चावला होता. पण जेव्हा दुष्यंतने सगळे फोटोग्राफ जाळत होता, शेवटचा फोटो शेकोटीत टाकून तो त्याच्या रूममध्ये गेला होता लॅपटॉप आणण्यासाठी. त्याच वेळेस बाळाबाई तेथे येते आणि हा फोटो घेते. हा फोटो जवळपास 70% जळालेला असतो, पण ज्यात दुष्यंत पूजाच्या हातावर किस करत असतो हे तसंच राहिलेलं असतं आणि बाळाबाईला हा फोटो भेटतो. बाळाबाई विचार करते, कृष्णे आता माझ्या हातामध्ये तुरुपचा एक्का लागलाय, बदामाची राणी लागली आणि आता याच राणीचा उपयोग करून मी तुला या घराबाहेर हकलणार आहे. म्हणजेच आता बाळाबाईला एक मोठा ऐवज हाती लागलाय, असा ऐवज ज्याचा उपयोग करून बाळाबाई कृष्णाला घराबाहेर काढू शकते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाळाबाईला माहीत होतं, दुष्यंतने तिला सांगितलं होतं की माझं गौतमी नावाच्या एका मुलीवर प्रेम आहे, मला तिच्याशी लग्न करायचंय. पण गौतमी आणि बाळाबाई यांची आजपर्यंत कधीही भेट झाली नव्हती आणि गौतमीला बाळाबाईने पाहिलं सुद्धा नव्हतं. पण आता तिच्या हाती हा फोटो लागलाय आणि या फोटोचा उपयोग करून ती कृष्णाला मोठा धक्का देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण बाळाबाईला स्वतःलाच मोठा धक्का बसेल जेव्हा तिला समजेल की ही गौतमी नाहीये, पुण्याची कोणती मुलगी नाहीये, तर ही चक्क कृष्णाची बहीण पूजा आहे, सावित्रीची मुलगी आहे. हे समजल्यावर बाळाबाईला मोठा धक्का बसेल. पण आपदा में अवसर म्हणजेच एखादं संकट आलं की त्याच्यातच संधी शोधायची असते. तसंच बाळाबाई या संकटात सुद्धा संधी शोधून काढणार की जर ही पूजा कृष्णाची बहीण आहे आणि कृष्णाने तिला हे सुद्धा सांगितलंय की माझ्या बहीण पूजाचा माझ्यावर खूप राग आहे, लहानपणापासून ती माझा रागराग करते. म्हणजेच बाळाबाईला ही मोठी संधी दिसणार. एकतर दुष्यंतचं या पूजावर प्रेम होतं आणि दुसरं म्हणजे पूजा कृष्णाचा तिरस्कार करते आणि या दोन गोष्टींचा फायदा उचलून ती पूजाला चक्क कृष्णाविरुद्ध उभं करण्याचा प्रयत्न करणार. तसंही पूजाला कृष्णाचा संसाराचं वाटोळं तर करायचंच आहे आणि त्यात जर तिला बाळाबाईची साथ मिळाली मग तर कृष्णाचं काही खरं नाही, एवढं मात्र नक्की. आणि बाळाबाई ही चक्क पूजाला आपल्या रांगणे पाटलांच्या घरात घेऊन येण्याचा विचार करणार आणि त्यासाठी तिच्याकडे एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे जयकांत आणि पूजाचं लग्न लावून देणं. एकदा का जयकांत आणि पूजाचं लग्न झालं की मग पूजा ही घरामध्ये येणार आणि मग बाळाबाई आणि पूजाची गट्टी जमणार. या दोघी मिळून कृष्णाविरुद्ध लढणार. मग हा पर्याय तर ती नक्कीच करेल, एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, एकूणच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे बाळाबाई आणि कृष्णा या दोघींची समोरासमोरची लढाई आपल्याला पाहायला मिळाली. दोघी सुद्धा एकमेकींना टस्सल देत आहे. दोघींची डायलॉगबाजी पाहायला खरंच खूप मजा आली. जसं मी आधी म्हणालो की आपली आवडती कृष्णा म्हणजेच समृद्धी केळकर आणि बाळाबाई या दोघी अभिनेत्री खूपच ताकदीच्या आहेत आणि आजपर्यंत जेव्हा त्यांना एकमेकींचं खरं रूप माहीत नव्हतं तेव्हा त्या एकमेकींशी गोड वागायच्या. ते पाहायला जास्त मजा येत नव्हती कारण बाळाबाई ही पाठीमागून वार करायची आणि कृष्णा ती झेलायची. पण आता मात्र बाळाबाईचा खरा चेहरा समजल्यानंतर आणि कृष्णाला तिचा खरा अवतार समजल्यानंतर ही मालिका पाहायला खूपच मजा येते. दोघी एकमेकींवर समोरासमोरचे वार करताय, एकमेकींवर शब्द बाण चालवताय आणि ते पाहायला खरंच खूप मजा येते. या दोघींचे सीन खूपच इंटरेस्टिंग आहेत. या दोघींची जी डायलॉग बाजी आहे, कृष्णा ही चक्क बाळाबाईला चुटकी दाखवते आणि तिच्यासारखंच म्हणते, तुम्हाला समजलंच असेल मला काय म्हणायचंय ते. त्यामुळे बाळाबाईची चांगली जिरली आहे, बाळाबाईच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे आणि कृष्णा बाळाबाईवरले हे सीन पाहायला खरंच प्रेक्षकांना खूप मजा येते. तर दुसरीकडे दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे सुद्धा खूप खुश आहे. दुष्यंतचा कृष्णावर पूर्ण विश्वास बसलाय, त्यामुळे कृष्णाला सुद्धा एक वेगळाच कॉन्फिडन्स आलाय की आता दुष्यंतला घाबरण्याची गरज नाहीये आणि आपलं नातं टिकवण्यासाठी कृष्णा काही सुद्धा करू शकते. तर मैत्रिणींनो, आजचा एपिसोड तर खूपच भारी होता, परंतु पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन एक जबर ट्विस्ट येणार आहे. पुढचा एपिसोड लय भारी असणार आहे.
पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही चक्क घराची साफसफाई करणार काढेल. स्वतःच्या रूमची साफसफाई ती करत असेल आणि रूमची साफसफाई करताना तिचा अवतार हा एखाद्या मोलकरणीसारखा होईल. बाळजाबाई तेथे येईल आणि म्हणेल, वा वा कृष्णे, खरंच आज तू तुझ्या लायकीवर आली आहे. तू या घरची सून नाही, या घरची मोलकरीण बनण्याच्याच लायकीची आहे आणि तू तशीच दिसतीये आणि तेच काम करतीये. कृष्णाला खूप राग येईल आणि कृष्णा ही बाळजाबाईला तोडीस तोड उत्तर देईल आणि म्हणेल, ती तुमची विचारसरणी झाली की मी या घरची मोलकरीण दिसतीये, पण जे थोरले सरकार आहे ना, ते तर मला म्हणतात तू या घरची लक्ष्मी आहे आणि मी अशी लक्ष्मी आहे जी आल्या पावली नाही परत जात, कायमची याच घरात थांबते आणि मी याच घरात थांबणारे कायमची, हे लक्षात ठेवायचं. असं म्हणून ती बाळजाबाईला तोडीस तोड उत्तर देणार. बाळजाबाईची बोलती बंद करणार. बाळजाबाई गेल्यानंतर दुष्यंत तेथे येईल आणि दुष्यंत कृष्णा म्हणेल, ए कृष्णा, हे काय करतेस तू? या साफसफाईचा मला त्रास होतो, धुळीचा मला त्रास होतो. तर कृष्णा म्हणेल, ओ दुष्यंत सरकार, धुळीचा त्रास होणारच ना, मग काय साफसफाई नाही करायची का? आणि हे बोलता बोलताच कृष्णाचा तोल जाणार आणि कृष्णा स्टूलवरून खाली पडू लागेल. पण दुष्यंत हा तिला सावरणार, तिला पकडणार आणि कृष्णा ही चक्क त्याच्या कडेवर जाऊन बसणार. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतील आणि एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवून जातील. मैत्रिणींनो, आता या मालिकेत फक्त एवढाच ट्विस्ट यायचा बाकी आहे. दुष्यंतने कृष्णाला बायको म्हणून तर स्वीकारलंय, दोघे एका बेडवर सुद्धा झोपू लागले आहेत. पण लवकरच या दोघांचा खुल्लम खुल्ला रोमांसला सुरुवात होणार आहे. एकदा का दुष्यंतने कृष्णासमोर आय लव्ह यू ची कबुली दिली की माझं तुझ्यावर प्रेम आहे, आणि मग त्यानंतर या दोघांच्या प्रेमाला सुरुवात होईल, या दोघांच्या रोमांसला सुरुवात होईल. एवढं मात्र नक्की, कृष्णा आणि दुष्यंतचा हा सीन खूपच भारी आहे. आजपर्यंत आपण अनेकदा पाहिलंय की हिरोईन ही स्टूलवर उभी असते, आयदर ती साफसफाई करत असते किंवा ती किचनमध्ये काहीतरी शोधत असते. ती खाली पडणार, इतक्यात हिरो तिला पकडतो, पण तो तिला असं 2 हातांमध्ये पकडतो. पण आपल्या कृष्णा आणि दुष्यंतचं सगळंच वेगळं आहे. कृष्णा आणि दुष्यंत हे वेगळंच काहीतरी करतात. त्यामुळे कृष्णा ही चक्क दुष्यंतच्या कमरेवर, त्याच्या कडेवरच बसलीये. जसं एखादं लहान बाळ हे एखाद्या मोठ्या माणसाच्या कडेवर बसतं, तसंच हा सीन पाहायला खूपच मजा येईल. एवढं मात्र नक्की, आता मालिकेत आपल्या 2 गोष्टी पाहायला मिळतील. एकीकडे बाळजाबाई आणि कृष्णा या दोघींची तस्सल, दोघी एकमेकांना कसं ओपन चॅलेंज देत आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. आणि दुसरं म्हणजे कृष्णा आणि दुष्यंतचा रोमांस आपल्याला पाहायला मिळेल. तर तुम्हाला यापैकी काय आवडतं? खरं सांगायचं तर दोन्ही गोष्टींचा बॅलन्स असायला हवा. एकीकडे खलनायिका आणि नायिका यांची भांडणं पाहायला सुद्धा मजा यायला हवी. दुसरीकडे नायक आणि नायिका यांचा रोमांस सुद्धा पाहायला मिळायला हवा. तेव्हाच कोणतीही मालिका इंटरेस्टिंग होते, एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा हळद रुसली, कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? बाळजाबाई, कृष्णा, दुष्यंत, आढळराव, जयकांत, मैनावती, पूजा, सावित्री हे सगळे कॅरेक्टर्स आवडताय ना? तुमचं फेवरेट कॅरेक्टर कोण आहे? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.